की समान नागरी कायदा लागू करणं आवश्यक आहे। तर ही भारतीय संविधानाची भूमिका आहे। निर्मात्यांनी म्हटलंय संविधानामध्ये जे म्हणून ठेवलंय ते पूर्ण करणं एवढीच भारतीय जनता पार्टीची भूमिका। एक देश एक निवडणूक हे आवश्यक आहे की ज्याच्याबद्दल ज्या पद्धतीने काम गेल्या 70-75 वर्षात व्हायला हवं होतं ते झालं नाही। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। भारतीय जनता पक्षाकडून येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। संकल्पपत्र असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलं आहे। यात अनेक योजना नवीन अनेक आश्वासनं देण्यात आली महिलांसाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी। यातीलच काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सध्या माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी आहेत। माधवजी, अनेक विशेष बाबी आहेत या संकल्पपत्रात। प्रामुख्यानं काही मुद्द्यांकडे लक्ष वेधलं जात आहे। त्यातला सर्वात मूळ मुद्दा आहे समान नागरी कायद्याचा। समान नागरी कायद्याकडे भाजपची भूमिका या संकल्पपत्रातनं समोर आली। त्याला याआधी विरोध झालेला आहे। मग आता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला विजय मिळाला त्यानंतर त्याच्यावर कसं काम होईल? समान नागरी कायदा देशामध्ये लागू केला पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टी गेली अनेक वर्ष अनेक दशकं मांडत आलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा पूर्वावतार असलेला भारतीय जनसंघाने सुद्धा ही भूमिका 1951 सालापासून मांडली आणि ही भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनसंघाची भूमिका नाही, तर ही भारतीय संविधानाची भूमिका आहे। भारतीय संविधानामध्येच अनुच्छेद 44 मध्ये म्हटलेलं आहे की समान नागरी कायदा लागू करणं आवश्यक आहे। जे संविधानाच्या निर्मात्यांनी म्हटलंय संविधानामध्ये जे म्हणून ठेवलंय ते पूर्ण करणं एवढीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि त्या भूमिकेची आमची बांधिलकीचा आम्ही पुनरुच्चार केलेला आहे। या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत मिळून आम्ही सत्तेवर आलो की समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने जे जे आवश्यक असेल ते करण्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत। यासह आणखी एक मुद्दा आहे संकल्पपत्रातला, एक देश एक निवडणूक। यासाठी भारतीय जनता पार्टी पुढच्या 5 वर्षात कशा पद्धतीने काम करेल? कारण देशातील निवडणुका बघितल्या तर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वर्षांमध्ये निवडणुका लागत असतात। त्याच्याकडे कसं नियोजन असेल किंवा काय त्याच्याबद्दलची भूमिका काय? एक देश एक निवडणूक ही एक देश एक निवडणूक ही भूमिका माननीय पंतप्रधानांनी गेल्या 1-2 वर्षांमध्ये मांडली। त्याच्यावरती चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने विरोधी पक्ष आणि देशातल्या अन्य राजकीय भाष्यकार या विषयावरती बोलायला तयार नाहीत। खरं म्हणजे सगळ्यांनी या चर्चेमध्ये भाग घ्यायला पाहिजे, परंतु ही भाग घेण्याची मानसिकता दिसत नाही। असं जरी असलं तरीसुद्धा देशामधल्या राजकीय वातावरणासाठी, देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी आणि एकूणच देशामधल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार करता एक देश एक निवडणूक हे आवश्यक आहे आणि ते जितक्या लवकर आपल्याला लागू करता येईल, जितक्या लवकर ही व्यवस्था अस्तित्वात आणता येईल तितक्या लवकर त्याचा आपल्याला उपयोग आहे असंच आमचं म्हणणं आहे आणि त्या दिशेने आम्ही पावलं टाकणार आहोत। माधवजी, अगदी शेवटचा आणि थेट प्रश्न विचारतो। आपल्या याच्यात आणखी विशेष काय असं एक सेगमेंट आहे याच्यात, त्यात एक वाक्य आहे, भारतीय संस्कृतीच्या स्मारकांचं पुनरुज्जीवन करणार। याचा थेट रोख काशी विश्वनाथ आणि मथुरेतील मंदिर उभारणीवर आहे? नाही, केवळ काशी विश्वनाथ आणि मथुरेशी तर नाही, काशी विश्वनाथाचं काम तर चालूच आहे। मथुरेचा मुद्दा सुद्धा लवकरात लवकर सुटेल आणि त्या ठिकाणचं कृष्ण जन्मभूमीवरचं मंदिर जे आहे त्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। परंतु हा केवळ अयोध्या, काशी, मथुरा यांच्यापुरता मर्यादित विषय नाही, तर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय संस्कृतीचे, भारताच्या प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासाचे अनेक मानदंड उभे आहेत। म्हणजे अगदी आपल्या रायगड किल्ल्यासारखा मानदंड उभा आहे की ज्याच्याबद्दल ज्या पद्धतीने काम गेल्या 70-75 वर्षात व्हायला हवं होतं ते झालं नाही। आपलं राज्य आल्यानंतर आपण त्या दिशेने काही पावलं टाकली। तर असे जे भारताच्या सगळ्या भागामध्ये विखुरलेले मानदंड आहेत त्यांचं जतन करणं, त्यांचं संवर्धन करणं, त्यांचा विकास करणं आणि हे सगळं करत असताना त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधीच्या उपलब्ध होतात। त्याच्यामध्ये पर्यटनाला चालना मिळते, त्याच्यामध्ये संशोधनाला चालना मिळते, त्याच्यामध्ये अभ्यासाला चालना मिळते, त्याच्यामध्ये आणखीन काही नवे विषय त्याच्यामध्ये येतात। ह्या सगळ्यामधून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणं आणि युवकांना त्याच्याशी जोडून घेणं ही आमची भूमिका आहे।
नक्कीच. त्यामुळे या वर्षीचं भारतीय जनता पार्टीकडून जो जाहीरनामा संकल्पपत्र जाहीर करण्यात आलेला आहे, याविषयीतील या संकल्पपत्रातील काही प्रमुख मुद्द्यांवर सध्या माधव भंडारींनी आपलं मत मांडलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.